हॅलो, गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज माइंडबद्दल. आपलं माइंड म्हणजे काय हे पहिल्यांदा मी सांगते. एक गोष्ट लक्षात घ्या की आपलं माइंड म्हणजे आपला ब्रेन नाही. आपला ब्रेन आपण बरेचदा रोज डे टू डे रुटीनमध्ये हे ऐकतो की माझ्या ब्रेनमध्ये काय काय, माझ्या मेंदूमध्ये काय काय विचार चालले आहेत उलटे पालटे, त्यामुळे मी फार वरीड आहे वगैरे वगैरे आपण ऐकतो. पण एक लक्षात घ्या की आपला ब्रेन कधीही विचार करत नाही, तो कधीच थॉटफुल नसतो. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि सायंटिस्टनी पण हे प्रूव्ह केलेले आहे. त्यांना ब्रेनमध्ये काही थॉट्स दिसलेले नाहीत, फक्त त्यांना या थॉट्समुळे विचार होणार थॉट्स म्हणजे किंवा या विचारांपासून तयार होणारी एक इलेक्ट्रिक ॲक्शन त्यांना दिसलेली आहे. आपल्या हार्टपासून वेगस नर्व जी ब्रेनपर्यंत जाते ती सगळ्या गोष्टी ब्रेनपर्यंत पोहोचते, पण ब्रेन थॉटफुल नसतो. मग ह्या सगळ्या भावना कुठे डेव्हलप होतात, तर त्या आपल्या मनामध्ये होतात. मग त्या पॉझिटिव्ह असू दे किंवा निगेटिव्ह असू दे, आपल्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या गोष्टी इथं डेव्हलप होतात. मग जर तुम्ही चांगल्या गोष्टींचा विचार केला, सतत माझं चांगलंच होणार आहे ह्या दृष्टीनं जर विचार करून पुढं चालत राहिला, तर तुमच्या आयुष्यात पूर्णपणे पॉझिटिव्ह आणि चांगल्याच गोष्टी घडणार. पण जर निगेटिव्ह, आता काय आहे, डे टू डे रुटीनमध्ये या धकाधकीच्या काळामध्ये बरेच लोक 90% लोक निगेटिव्ह असतात आणि ते हेल्थबद्दल निगेटिव्ह असतात. हे माझं ऑब्झर्वेशन आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते की नाही, मी कधीच बरी होणार नाही, मी एवढी औषधं घेतली, काय उपयोग होत नाही, हे नाही, असं आपण बरेचदा बोलतो. पण हे टोटली रॉंग आहे. तुम्ही ज्या वेळेला असा विचार करता तेव्हा तुमचा जो तो एकच विचार आहे ना निगेटिव्ह, तो तुमचं पॉवर हाऊस बनतं. हे लक्षात घ्या. तुम्ही मग निगेटिव्हिटीकडे जाता, मग डिप्रेशनमध्ये जाता. मग हे तुमचं जे आयुष्य सुंदर आहे ते तुम्हाला नको वाटायला लागतं, कुठल्याच गोष्टी नको वाटायला लागतात. मग तुम्ही तुमची प्रगती चांगल्या पद्धतीनं करू शकत नाही. तुम्ही सतत डिप्रेशनमध्ये राहतात. याच्यातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर पहिल्यांदा युनिव्हर्सचे ब्लाइंड बिलिव्हर बना, त्याच्यावर विश्वास ठेवा. रोंडा बर्नी सांगितलेल्याप्रमाणे प्रत्येक पायरी त्यांनी दिलेली आहे. पहिल्यांदा युनिव्हर्सकडे मागा, त्याच्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवा, आणि तिसऱ्यांदा जर ती गोष्ट पूर्ण झाली, ज्या वेळेला तुमची एखादी चांगली गोष्ट पूर्ण झाली, तर त्या गोष्टीचा आनंद काय असतो हा पण फील करा. आणि ह्या गोष्टी सगळ्या लिहून काढा. जेवढं तुम्ही लिहाल तेवढं तुम्ही युनिव्हर्सच्या आणि सबकॉन्शियस माइंडच्या जवळ जाल. तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या गोष्टींचा उलगडा होईल. आणि पॉझिटिव्हिटी ही फार महत्त्वाची आहे आयुष्यामध्ये. आपलं आयुष्य एवढंसं आहे, त्याच्यामध्ये अनहॅपी का राहायचं? एवढं देवानं आपल्याला सुंदर शरीर दिलं आहे, सुंदर मन दिलेलं आहे, एवढी शरीर संपत्ती छान आहे, छान 2 डोळे दिलेत, विचार करायला ब्रेन दिला आहे, 2 कान ऐकायला दिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण आपले चांगलं एक्सप्रेशन, चांगले विचार आपल्या तोंडातून बोलू शकतो. काम करायला 2 हात दिलेत, चालायला 2 पाय दिले. एवढी मोठी संपत्ती युनिव्हर्सने दिली, आणि काय पाहिजे? या सगळ्या गोष्टींचा आपण त्याच्यासाठी थँकफुल असलं पाहिजे. काही लोकांना तेवढंसुद्धा नसतं. काही लोक विचारसुद्धा करू शकत नाहीत. काही लोक मतिमंद असतात. ह्याच्यापेक्षा आपण नक्कीच चांगल्या पद्धतीनं आयुष्य जगतो आहे या गोष्टीचा विचार करा. आणि डेफिनेटली कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्याही परिस्थितीमध्ये करंट रियालिटीला लक्ष देऊ नका. कायम हॅपी राहण्याचा प्रयत्न करा. आपल्यातला हॅपीनेस लोकांना द्यायचा प्रयत्न करा. एखाद्याला चांगल्या पद्धतीनं मदत करता आली तर जरूर करा. आजच्यासाठी एवढंच. माझ्या व्हिडिओजनं फॉलो करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझी झूम मीटिंग अटेंड करा. हॅव अ व्हेरी वंडरफुल डे. थँक्यू सो मच.